वाहिनी मी संजना राम चव्हाण and college name is Shakti Arts and Science Junior College and theme is Transformer आणि आम्ही आज आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत एक ट्रान्सफॉर्मर तयार केलेला आहे. प्रश्न गावोगावी किंवा आमच्या गावामध्ये पावसाळ्यात किंवा कधीही विजेची अडचण असते, कमतरता असते, म्हणून आम्ही हा ट्रान्सफॉर्मर तयार केलेला. हा ट्रान्सफॉर्मर खूप सोप्या पद्धतीने कार्य करते आणि प्रत्येक घरोघरी वीज पोहोचू शकते आणि ह्याचे कार्य खूप आहे आणि कमी पैशामध्ये आम्ही हे सगळे टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ म्हणून उपयोग केलेलो आहोत. आणि ह्याच्यात 12 वोल्ट वीज पेटी आहे, 2 ट्रान्झिस्टर 5200 आणि एक बटन, अजून 12012 ट्रान्झिस्टर आणि एक कॅपॅसिटर आणि एक कंडेन्सर आहे आणि बल्ब. बॅटरीवर मी बल्ब चालू करून वापरणार आहे. त्याच्यामध्ये 12 वोल्टची बॅटरी आणि 9 एम्पियर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करते. ह्याच्यात एक स्विच, 2 ट्रान्झिस्टर 5200 आणि 12012चं ट्रान्सफॉर्मर आणि कंडेन्सर आहे. कंडेन्सरमुळे ही वस्तू आपण बल्ब केलं होतं ते जळत गेलं होतं. आता इथंच आपण हे पॉझिटिव्ह रेड कलर पाहिजे, पॉझिटिव्हचे आणि हे ब्लॅक कलरची निगेटिव्ह. आता हे स्विच चालू केल्यानंतर इथलं ट्रान्झिस्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय झाली. नंतर ट्रान्झिस्टरमधनं कॅपॅसिटरमधनं ट्रान्सफॉर्मरमध्ये सप्लाय झाली. नंतर ती इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मरमधनं कंडेन्सरला सप्लाय झाली. त्यानंतर हे बल्बमध्ये गेली इलेक्ट्रिसिटी. ते कंडेन्सरमुळं बल्बचे काही जाऊ शकत नाही, त्यामुळे कंडेन्सर पण वापरलेलं आहे. आणि बल्ब एकदा चालू करून